तर मित्रांनो, क्लाउड इंजिनिअरिंग इन मराठी या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत AWS रेडशिफ्ट. आज आपण खालील टॉपिक्स पाहणार आहोत: डेटा वेअरहाऊस इंट्रोडक्शन, रेडशिफ्ट ओव्हरव्ह्यू, रेडशिफ्ट आर्किटेक्चर, रेडशिफ्ट फीचर्स, रेडशिफ्ट यूज केसेस, इंटिग्रेशन विथ AWS सर्व्हिसेस. आता आपण पाहून घ्या बिग डेटा प्रॉब्लेम, जे आपल्या मॉडर्न ॲप्लिकेशनमध्ये खूप मोठ्या प्रमाणात डेटा जनरेट होतो. उदाहरणार्थ ई-कॉमर्स ट्रान्झॅक्शन, ॲप्लिकेशन लॉग्स, IoT डेटा, कस्टमर बिहेवियर डेटा. ट्रेडिशनल डेटाबेसमध्ये हा डेटा ॲनालाइज करणे खूप स्लो आणि कॉस्टली होतो. आता जाणून घेऊया डेटा वेअरहाऊस म्हणजे काय. डेटा वेअरहाऊस म्हणजे लार्ज स्केल डेटा स्टोरेज सिस्टम. मल्टिपल सोर्सेसमधून डेटा कलेक्ट करणे. ओके, मल्टिपल म्हणजे काय, तुमचा ट्रेडिशनल डेटाबेस असेल किंवा काय लॉग्स असतील किंवा ऑनलाईन ट्रान्झॅक्शनचा डेटा असेल, या मल्टिपल डेटा सोर्समधनं तो डेटा कलेक्ट करून एका सेंट्रल लोकेशनला ठेवला जातो. त्याला म्हणतात डेटा वेअरहाऊस. हिस्टॉरिकल डेटा ॲनालिसिस करण्यासाठी वापरतो. आता उदाहरणार्थ यूज केसेस पाहूया. रिपोर्टिंग आहे, बिझनेस इंटेलिजन्स आहे आणि ॲनालिटिक्स आहे. आता या सर्वांसाठी एक सोल्युशन आहे. जसं की आपण बिग डेटा प्रॉब्लेम बघितला आणि डेटा वेअरहाऊस बघितले, हे कन्सेप्ट बघितले आपण, बरोबर. तर याच्यासाठी सोल्युशन काय, तर ॲमेझॉनचं रेडशिफ्ट. आता ॲमेझॉन रेडशिफ्ट म्हणजे काय, ही AWSची क्लाउड डेटा वेअरहाऊस सर्व्हिस आहे. पेटाबाईट स्केल ॲनालिटिक्स सपोर्ट करतो. म्हणजे ॲट अ टाइम मोर दॅन GB तुमचा डेटा ॲनालिटिक्स केला जातो थ्रू द ॲमेझॉन रेडशिफ्ट. सिक्वेल बेस्ड क्वेरी सपोर्ट करते. म्हणजे जसं तुम्ही सिक्वेल सर्व्हरमध्ये किंवा ओरॅकलमध्ये कोणत्याही डेटाबेसमध्ये जे सिक्वेल क्वेरी मारतो, सिलेक्ट स्टार फ्रॉम वगैरे, ह्या सर्व क्वेरी रेडशिफ्ट आपल्याला सपोर्ट करतो. फास्ट ॲनालिटिक्स क्वेरीज रन करतो. आता ह्याचे रेडशिफ्टचे की फीचर्स पाहूया. पहिली आहे फुल्ली मॅनेज सर्व्हिस आहे. तुम्हाला मॅन्युअली मॅनेज करायची गरज नाही आहे, AWS मॅनेज करतो. मासिव पॅरलल प्रोसेसिंग होते, ठीक आहे. त्याच्याने कॉलमनर स्टोरेज होतो, हाय परफॉर्मन्स क्वेरीज होते आणि स्केलेबल आर्किटेक्चर आहे. ॲज पर तुमच्या रिक्वायरमेंट आणि लोडप्रमाणे तो स्केल होतो. आता जाणून घेऊया रेडशिफ्ट आणि ट्रेडिशनल डेटाबेसमधला डिफरन्स, ठीक आहे. पहिला जर फीचर आपण बघितलं स्टोरेज, तर ट्रेडिशनलमध्ये काय होतो, रो बेस डेटा स्टोअर होतो. रेडशिफ्टमध्ये काय होतो, कॉलम बेस डेटा स्टोअर होतो. पर्पजमध्ये काय होतं, OLTP हा आपला मेन ट्रेडिशनल डेटाबेसचा पर्पज असतो आणि रेडशिफ्टमध्ये OLAP, ठीक आहे, हा महत्त्वाचा पर्पज असतो. क्वेरी स्पीड काय असतं, ट्रेडिशनलमध्ये स्लो असते आणि रेडशिफ्टमध्ये व्हेरी फास्ट असते. स्केल काय होतो, ट्रेडिशनल डेटाबेसमध्ये लिमिटेड असतो आणि रेडशिफ्टमध्ये काय होतो, पेटाबाईट स्केलनी स्केलिंग होतो. आता याचं आपण थोडंसं आर्किटेक्चर समजून घेऊया AWSचं. तर तुम्ही जर पाहिलं, पहिला आहे आपल्या काय, डेटा सोर्स आहे. समजा JDBC आहे, ODBC आहे किंवा डेटा IP आहे. हे थर्ड पार्टी समजा तुम्ही डेटा हाऊस किंवा तुमच्या ट्रेडिशनल डेटा सोर्सकडनं तुम्ही डेटा जर स्टोअर करत असणार, ते आपण इकडे एक गेस करूया. आणि क्लस्टरमध्ये काय असतं, रेडशिफ्टमध्ये क्लस्टर असतो, ठीक आहे. याच्यामध्ये दोन टाईपचे क्लस्टर असतात. एक लीडर नोड असतो आणि एक कम्प्यूट नोड असतो, ठीक आहे. आणि हा डेटा तुम्ही ॲमेझॉनच्या दुसऱ्या सर्व्हिसेसवर सुद्धा तुम्ही इंटरॅक्ट करू शकता. समजा ॲमेझॉन S3 वगैरे असेल, ठीक आहे. आता आपण पाहूया लीडर नोड काय करतो. लीडर नोडचं काम काय, क्वेरी रिसीव्ह करणं क्लायंटकडनं आणि क्वेरी एक्झिक्युशन प्लॅन तयार करणं. थर्ड आहे कम्प्यूट नोडला क्वेरी डिस्ट्रीब्यूट करणं आणि फायनली रिझल्ट क्लायंटला पाठवणं. हे काम आहे लीडर नोडचं. कम्प्यूट नोडचं काम काय आहे, ॲक्च्युअल डेटा स्टोअर करणं, क्वेरी जी लीडर नोडकडनं आलेली असते ती क्वेरी एक्झिक्यूट करणं आणि पॅरेलल प्रोसेसिंग करणं. हे कम्प्यूट नोडचं काम असतं. तर याचे बेनिफिट काय होतात, की फास्टर क्वेरी एक्झिक्युशन होते आणि लार्ज डेटा सेट प्रोसेसिंग व्हायला मदत करतो. नोड टाइप्स पाहूया. रेडशिफ्टमध्ये दोन प्रकारचे नोड्स असतात, एक लीडर नोड्स आणि कम्प्यूट नोड, जसं आपण पाहिलं. आता कम्प्यूट नोडचे पण एक टाइप्स होतात, ठीक आहे. कम्प्यूट नोडचे खाली तीन टाईप होतात. एक डेन्स कम्प्यूट होतो, एक डेन्स स्टोरेज होतो आणि RA3 नोड्स होतो. हे आपण पाहणार आहोत पुढे. आता कॉलमर स्टोरेज काय असतो,
ट्रेडिशनल डीबी मध्ये काय होतो, रो स्टोरेज होतो, रो बेस्ड स्टोरेज होतो. रेडशिफ्ट मध्ये काय होतं, कॉलम बेस्ड स्टोरेज होतो. त्याच्यामध्ये बेनिफिट काय असतो, फास्टर क्वेरी स्पीड वाढतो, बेटर कॉम्प्रेशन होतो आणि लेस डिस्क आयओ होतो. इनपुट आउटपुट लेग डिस्कनी होतो. आता मासिव पॅरल प्रोसेसिंग म्हणजे काय, MPP. आता हे जे आपण पाहतोय ना मित्रांनो, हे सर्व आपण रेडशिफ्टची टर्मिनॉलॉजी आपण गो थ्रू करतोय, जेणेकरून तुम्ही त्या टर्मिनॉलॉजीशी फॅमिलियर व्हावं. ठीक आहे. तर MPP मध्ये काय होतं, रेडशिफ्ट क्वेरीज पॅरलल प्रोसेस करतो. उदाहरणार्थ क्वेरी एक्झिक्यूट झाली, त्याला स्प्लिट केलं, मल्टिपल नोट्समध्ये डिस्ट्रीब्यूट केलं आणि फास्टर रिझल्ट मिळालं. म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही असं समजा की तुम्ही 100 माणसाचं काम 10,000 माणसामध्ये डिस्ट्रीब्यूट केलेलं आहे. त्याने काय होत आहे, प्रत्येक जणाला एक स्पेस मिळतोय, तो डेटा प्रोसेस करून तुम्हाला कलेक्टिव्हली रिझल्ट सेंड करतोय. आता याचे बेनिफिट काय, लार्ज डेटा सेट ॲनालिटिक्स होतं, फास्टर प्रोसेसिंग होतं आणि हाय परफॉर्मन्स होतो. आता रेडशिफ्टचे क्लस्टर पाहूया. रेडशिफ्ट क्लस्टर म्हणजे काय, एक असतो लीडर नोड असतो आणि मल्टिपल कम्प्यूट नोड असतात. ओके. क्लस्टरमध्ये डेटा डिस्ट्रीब्यूट केला जातो. आता डेटा डिस्ट्रीब्युशनचे पण स्टाईल आहेत. रेडशिफ्टमध्ये 3 डिस्ट्रीब्युशन स्टाईल असतात, एक इवन असतो, एक की असतं आणि एक ऑल असतं. हे डेटा नोडमध्ये डिस्ट्रीब्यूट करण्यासाठी वापरतात. आपण पुढे जेव्हा प्रॅक्टिकल डेमो करणार आहोत त्यावेळी तुम्हाला अजून जास्त कळेल की इवन की आणि ऑल का असतं. सॉर्ट की वापरून क्वेरी परफॉर्मन्स इम्प्रूव्ह करता येते आणि डेटा सॉर्टेड स्टोर होतो. ठीक आहे. म्हणजे जसं आपल्या ट्रेडिशनल डेटाबेसमध्ये एक लॉजिकल सॉर्टिंग होतं आणि एक फिजिकल सॉर्टिंग होतं, पण रेडशिफ्टमध्ये काय, ज्या बेसवर तुम्ही सॉर्ट करता तो डेटा स्टोर केला जातो. ठीक आहे. आणि सॉर्टचे 2 टाईप आहेत, एक कंपाऊंड सॉर्ट कीनी करू शकता आणि इंटरलीव्ह सॉर्ट कीनी करू शकता. रेडशिफ्ट कॉम्प्रेशन. आता रेडशिफ्ट डेटा कॉम्प्रेशन का वापरायचं, त्याचे बेनिफिट काय, त्याच्याने काय होतं, आपले स्टोरेज कॉस्ट रिड्यूस होते, फास्टर क्वेरीज होते आणि इफिशियंट डेटा प्रोसेस केला जातो. आता पाहूया रेडशिफ्टची सिक्युरिटी. सिक्युरिटी फीचरमध्ये सिक्युरिटी कशी अचीव केली जाते रेडशिफ्टने, डेटा इन्क्रिप्ट केला जातो, इन्क्रिप्शन होतं, VPC सपोर्ट होतो म्हणजे व्हर्च्युअल प्रायव्हेट क्लाउडला सपोर्ट करतो. आणि हे जे रेडशिफ्ट आहे तुम्ही IAMच्या इंटिग्रेशनशी सर्व्हिसशी इंटिग्रेट करू शकता. इंटिग्रेशन विथ AWS आयडेंटिटी अँड ॲक्सेस मॅनेजमेंट. आता डेटा लोडिंगचे ऑप्शन पाहूया आपण. रेडशिफ्टमध्ये डेटा लोड करण्यासाठी खालील ऑप्शन आहेत, एक कॉपी कमांड वापरू शकता, AWS डेटा पाईपलाईन वापरू शकता आणि ETL टूल वापरू शकता. आता मोस्ट कॉमन सोर्सेस कोणते आहेत की Amazon S3. इंटिग्रेशन विथ AWS सर्व्हिसेस. रेडशिफ्ट इंटिग्रेट कोणाकोणाशी होऊ शकते, AWS ग्ल्यू आणि ETL सर्व्हिस. ETL म्हणजे काय, एक्स्ट्रॅक्ट ट्रान्सफर अँड लोड. ठीक आहे, त्याला म्हणतात ETL सर्व्हिस. त्याच्यानंतर Amazon Athena क्वेरी सर्व्हिसमध्ये तुम्ही इंटिग्रेट करू शकता. Amazonच्या क्विक साईट मधनं तुम्ही सुद्धा इंटिग्रेट करू शकता. आता रेडशिफ्टचे यूज केसेस पाहूया. कॉमन यूज केसेस जसं की बिझनेस इंटेलिजन्स आहे, डेटा ॲनालिटिक्स आहे, फायनान्शियल रिपोर्टिंग आहे, मार्केटिंग ॲनालिटिक्स आहे आणि लॉग ॲनालिसिस आहे. आता आपण एक एक्झाम्पल घेऊया की समजा की ई-कॉमर्स कंपनी आहे, त्यांच्याकडे हा डेली डेटा येत असेल, उदाहरणार्थ किती ऑर्डर्स झाले, कोणत्या कस्टमरचे ॲक्टिव्हिटीज आहेत, पेमेंटचे डिटेल्स. तर ह्या पूर्ण डेटाचा घेऊन आपण काय करू शकतो, रेडशिफ्टमध्ये एक ॲनालिटिक्स डॅशबोर्ड जनरेट करू शकतो. आता ॲडव्हान्टेज ऑफ रेडशिफ्ट पाहूया. जसं अगोदर सांगितलं की फुल्ली मॅनेज आहे, हाय परफॉर्मन्स आहे, स्केलेबल आर्किटेक्चर आहे, सिक्वेल क्वेरी कॉम्पिटेबल आहे आणि कॉस्ट इफेक्टिव्ह आहे. आता याचे काही लिमिटेशन सुद्धा आहेत. ठीक आहे, OLTP वर्कलोडसाठी सुटेबल नाही. OLTP जर वापरायचं असेल तर तुम्हाला काय वापरायचं, ट्रेडिशनल डेटाबेस तुम्ही वापरू शकता. स्मॉल क्वेरीसाठी इफिशियंट नाही. समजा उदाहरणार्थ तुमचे छोटेसं 1-2 GBचं डेटाबेस असेल आणि तुम्ही जर रेडशिफ्ट वापरायचं तर तुम्हाला काय होणार, कॉस्टिंग जास्त होणार. ठीक आहे. क्लस्टर मॅनेजमेंट रिक्वायर असेल. रेडशिफ्ट काय असतं, हा क्लस्टर बेस असतो, त्यामुळे काय असतं की क्लस्टर तुम्हाला प्रॉपर तिकडे मॅनेज करावं लागतं, अदरवाईज तुमचं काय कॉस्टिंग वाढणार. आता बेस्ट प्रॅक्टिस काय सांगतो रेडशिफ्ट, की प्रॉपर डिस्ट्रीब्युशन की वापरता आले पाहिजे तुम्हाला, सॉर्ट की ऑप्टिमायझेशन करता आलं पाहिजे, डेटा कॉम्प्रेशन एनेबल
ठेवलं पाहिजे आणि कॉपी कमांडचा वापर केला पाहिजे. आता रेडशिफ्टचे प्राइसिंग पाहूया. प्राइसिंग फॅक्टरमध्ये नोट टाईप असतात, स्टोरेज युजेस असतो आणि क्लस्टर साईज. या तिघांचा मिळून तुम्हाला प्राइसिंग जनरेट होते. तर AWS मध्ये हा कन्सेप्ट आहे, जसं पे ॲज यू गो मॉडेल आहे, सेम कन्सेप्ट हा रेडशिफ्टला अप्लाय होतो. तर ही होती मित्रांनो रेडशिफ्टची तोंड ओळख. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण रेडशिफ्टचा प्रॅक्टिकल डेमो करणार आहोत. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.